खायचं म्हणजे पोट भरण्याकरता आपण अन्न ग्रहण करत असतो, परंतु पोटच भरायचं नाही आपल्याला, तर त्यापासून आपण जेही अन्न घटक, जेही आपण पोषक घटक म्हणजे जेही आपण अन्न खाणार आहोत, त्यातून आपल्याला किती पोषक घटक मिळते हा विचार आपण सर्वात आधी करायला पाहिजे. असं नाही की आपण घेतलं ताट वाढलं आणि खाल्लं काहीतरी आणि पोट भरायचं समाधान झालं. मग पोट भरायचं म्हटलं तर आपण पोट भरण्याकरता काही खाऊ शकतो. आता जे आपण बघतो, आपण जे रोडवरती भिक्षा वगैरे मागतात किंवा स्टँडवरती, बस स्टँडवरती जे असतात बेगर लोक जे भिक्षा मागतात, त्यांना कुठे पोषक घटक मिळतात? ते फक्त खातात, मागून खातात. शिळं देतं त्यांना, हॉटेलमध्ये मागून खातात किंवा कोणाच्या घरी वगैरे असं मागतात तर शिळं देऊन देतात ते खायला. त्यांना काहीच पोषक घटक मिळत नाही. तर ते काय होतं, आपल्याला त्यातून फक्त पोट भरण्याचं समाधान मिळतं. असं वाटतं आपल्याला पोट भरलंय, माझी भूक मिटलेली आहे, परंतु मला त्यातून कोणतेही पोषक घटक मिळालेले नाही. आता आपण काय करतो, जसं आता आपण खाण्यामध्ये म्हटलं की नूडल्स आहे किंवा जेही चायनीजचे प्रकार आहे, त्या चायनीजच्या प्रकारातून पोट तर भरतं, पण मला पोषक घटक अजिबात मिळत नाही. वेफर्स आपण खातो, त्यातूनही पोषक घटक अजिबात मिळत नाही. मग आपण काय करायला पाहिजे? आपण वेगवेगळ्या प्रकारचे तृणधान्य असो किंवा कडधान्य आहे किंवा वेगवेगळ्या हिरव्या भाजीपाला आहे किंवा फळी आहेत, ह्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फळभाज्या आपण आपल्या जेवणामध्ये आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होईल, आपल्याला सगळे पोषक घटक म्हणजे सगळेच मूलभूत घटक आपल्याला मिळाले जाईल. म्हणजे जेणेकरून काय होईल, आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि आपल्याला कोणता आजार व्हायच्या आधीच त्या आजाराला दूर करेल. म्हणजेच आपल्याला कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही आपण. का बरं? कारण जर आपण पोषक घटक जर घेतले तर आपली इम्युनिटी पॉवर चांगला राहील, आपण इंटरनल स्ट्रॉंग होऊ. त्यामुळे आपण जर स्ट्रॉंग असलो तर आपण आजारी सुद्धा पडणार नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळे मूलभूत घटक आपल्या शरीरामध्ये घेणे आवश्यक आहे. त्याबरोबर हे तृणधान्याचे आपण प्रकार बघितलेच आहे. आता या तृणधान्याच्या प्रकारामध्ये जसं आता आपण तुम्हाला म्हटलं गहू, गव्हात आपण तुम्ही खाऊ की हा चपाती खाल्ली पाहिजे, तर ठीक आहे, याचाही प्रमाण राहील. नाही तुम्ही म्हटलं की मला चपाती खायची आहे, मला याच्यामध्ये पोषक घटक आहेच, तर असं नव्हे की खूप सारा, जसं की माझं हार्डवर्क नाहीये, मी खूप हार्डवर्क करत नाही, माझं म्हणजे मीडियम काम करते किंवा मध्यम काम करणारी मी स्त्री आहे, तर त्यामुळे मला तेवढाच आहार लागेल. असे नको की जी हार्डवर्क करते किंवा जे लोक हार्डवर्क करतात, म्हणजे ज्यांना कॅलरीची खूप जास्त गरज आहे, तेवढा जर आहार मी जर घेतला किंवा जर 2 चपातीची मला भूक आहे, मी 2 चपाती खाण्या इतकंच जर काम करीत असेल, तर मी 2 चपातीच आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. जेणेकरून मी माझं वजन असो किंवा मला ज्या आवश्यक पोषक घटकाची गरज आहे तेवढी मिळेल. परंतु जर मी म्हटलं की नाही, मला यात पोषक घटक आहे, म्हणतात गव्हामध्ये आहे पोषक घटक, आता मी जर म्हटलं की पोषक घटक आहे, हा याच्यामध्ये म्हटलं की पोषक घटक आहे, तर मग मी एका वेळेला मग 10 चपात्या खाणार नाही. कारण 10 चपात्याची आपल्याला भूकच नाहीये, कारण 10 चपात्याची आपल्या शरीराला गरजच नाहीये. जो हार्ड वर्क करणारा जर व्यक्ती असेल, तो जर 10 चपात्या खात असेल किंवा तो 5 चपाती जरी खात असेल, तर त्याची ती भूक आहे, कारण तो तितकं काम करतो. तर तो काम करतो म्हणजे काय होतं, त्याचं सगळं वजन सुद्धा बरोबर मेंटेन राहतं. म्हणजे तो जेवढी कॅलरी घेतो तर तेवढी ती कॅलरी तो खर्च सुद्धा करीत असतो. म्हणजे तो काय करतो, काम करतो. परंतु जर आपण हार्डवर्क करीत नाही आणि आपण जर म्हटलं की मी 2 चपात्या नाही, मी 5 चपात्या खा, त्याच्यामध्ये इतकं विटॅमिन्स आहे, तर नाही, आपण असं करायला नाही पाहिजे. कारण की आपल्याला कसं जेवढं आवश्यक आहे आपण तेवढंच पोषक घटक आपल्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. तोच प्रकार तांदळाचा सुद्धा आहे. तांदूळ सुद्धा आपण प्रमाणाचा म्हणजे प्रमाण जेवढं आहे, आपण इतका जर भात घेत असेल, 1 कटोरी किंवा अर्धी कटोरी जर राईस खात असेल आपण, तर तेवढंच प्रमाण आपण ठेवायला पाहिजे. म्हणजे काय असतं की कडधान्य असो किंवा तृणधान्य असो किंवा काहीही आहे, प्रमाणामध्येच आपण आपल्या आहारामध्ये सेवन करायला पाहिजे. आहार आपल्या प्रमाणाच्या बाहेर आपण सेवन करू नये, कारण याचा साईड इफेक्ट सुद्धा होत असते. जसं की आपण म्हटलं की प्रोटीनची आवश्यकता आहे, हा प्रोटीन्स पाहिजे मला, तर प्रोटीनची किती गरज असते? एका दिवशी जर ज्या व्यक्तीचं वजन 10 किलो आहे किंवा 50 किलो वजन आहे, 50 किलो जर वजन असेल तर त्याला 1 किलो मागे 1 ग्रॅम इतकं प्रोटीन्स पाहिजे. म्हणजे तो 50 किलोचा जर व्यक्ती असेल तर त्याला किती गरज लागेल? 50 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता त्याला एका दिवशी, म्हणजे प्रतिदिन त्याला 50 ग्रॅम इतकं प्रोटीनची गरज आहे. कारण त्याचं वजन किती आहे? 50 किलो आहे. 10 किलोचं जर मूल असेल, 10 किलो वजनाचं जर मूल असेल, तर त्याला 10 ग्रॅमच प्रोटीनची आवश्यकता एका दिवशी राहिले. जर आपण विचार केला की प्रोटीनची आवश्यकता आहे मला, तर आपण
50 किलो वजन आहे आणि आपण घेतलं की 70 ग्रॅम जर आपण प्रोटीन्स घेतलं तर काय होतं, तर 50 ग्रॅम प्रोटीन्स आपल्या शरीराला लागत असते आणि 20 ग्रॅम जे प्रोटीन्स आहे 70 पैकी, तर ते 20 ग्रॅम प्रोटीन्स काय होतं, आपल्याला फॅट्स म्हणून आपल्या शरीरामध्ये जमा होत असतं. मग अशाने काय होते, आपल्या शरीरामध्ये चरबी तयार होत असते, त्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढतं आणि यापासून आपल्याला वेगवेगळे आजार तयार होतात. मग हार्ट अटॅक आहे, मग शुगर, बीपी, हे सगळे वेगवेगळे आजार आपल्याला काय होतं, तयार होत असते. त्यामुळे आपण कधी पण कोणताही आहार घेताना आपण प्रमाणाच्या बाहेर घ्यायला नको. जेवढं प्रमाण आहे आपल्याला तेवढंच आपण आहार आपला घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण हा तृणधान्य म्हणजे मूलभूत अन्न घटक आपण म्हणजे तृणधान्य आपण हा प्रकार आज बघितलेला आहे.